नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण आमदार सुनंदा शेळके यांच्या ऑफिसच्या बाहेर आहोत. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना एक शोकसभेचे या ठिकाणी आयोजन केलेले आहे. लवकरच विविध मान्यवरांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. नम्रतेची विनंती करणार आहे. ज्या मान्यवरांना या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्यांनी अगदी मोजक्या शब्दात आपल्या भावना, आपली श्रद्धांजली या ठिकाणी व्यक्त करावी. सुरुवातीला तळेगाव शहराचे अध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ धोत्रे यांना विनंती करतो, आपण मोजक्या शब्दामध्ये या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करावी. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय कैलासवासी अजितदादा पवार त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुःखांत करणारे जमलेले बंधू आणि भगिनींना, खरं म्हणलं तर आपण कधी स्वप्नातही पाहिलं नाही अशा स्थितीत आपल्याला अचानक दुःखाला सामोरं जावं लागतंय. दादांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा एक लोकनेता म्हणून जे काम केलं आणि त्याचा ठसा संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला बघायला मिळाला. आणि त्याच दादांनी माननीय आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आपल्या मावळ तालुक्यावर अनेक कोट्यवधी रुपयाचा निधी देऊन यात मावळ तालुक्याचा देखील विकास केला. खरं म्हणलं तर याच्यापुढे या राज्यात असा नेता होणं नाही. आणि खरं म्हणलं तर सगळ्यात जास्त नुकसान जर झालं असतं तर या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्र पाठोपाठ आपल्या मावळ तालुक्याची देखील फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. आणि त्याचबरोबर अण्णांना देखील फार मोठा धक्का सहन करण्याची वेळ आली. या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना देखील फार दादांना जवळून बघण्याचा वेळ आली आणि आता अनेक वेळा आपल्या दादा तालुक्यात येऊन गेले, विठ्ठल परिवाराच्या देखील येऊन गेले. त्यामुळे हे जे दुःख झाले, दुःख सहन करण्याची शक्ती सर्व महाराष्ट्राला परमेश्वराने द्यावी. मावळ तालुक्यात आपल्या सर्व कार्यकर्त्यांना द्यावी, माननीय आमदार सुनील शेळके यांना द्यावी अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो. तळेगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि मी माझं पुस्तक. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अचानकपणे या ठिकाणी आपल्या सर्वांना सोडून गेलेले आहे. महाराष्ट्रातील असंख्य कार्यकर्त्यांना दुःख होणं साहजिक आहे. लक्ष असणारा कार्यकर्ता या ठिकाणी गेलेला आहे. दादा देवरोडच्या ऑफिसच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आले होते. दादांची चौकस बुद्धी ऑफिसमध्ये आल्यानंतर सगळ्या गोष्टी बारीक निरीक्षण करून या ठिकाणी त्या संदर्भामध्ये आमदार सुनील शेळके यांना विचारत होते. अशी चौकस बुद्धी आणि कार्यकर्ता निर्माण करणारा नेता या ठिकाणी आपल्यातनं आज निघून गेलेला आहे. देवगड कटक मंडळाला तशा अर्थानं इथून मागील काळामध्ये कधी निधी प्राप्त झाला नाही, परंतु अजितदादांच्या माध्यमातून कॅन्टोन्मेंट एरियामध्ये प्रथमतः निधी या ठिकाणी दिला गेला.
जवळजवळ 27 ते 30 कोटीची कामं या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून आणि अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी देवरोड कॅन्टोन्मेंटमध्ये झाली. पुढील काळामध्ये काम सुद्धा शिल्लक नाही. अशा पद्धतीचं काम या ठिकाणी दादांच्या माध्यमातून केलं गेलं. निश्चितपणानं आम्हाला सर्वांना दुःख होणं साहजिक आहे. मी देवरोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी दादांना आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्वांना विनंती, ह्या निमित्तानं श्रद्धांजली देत असताना हीच राहणार आहे की दादांनी जसं सकाळी उठल्यापासून काम करत राहिले आणि शेवटच्या क्षणापर्यंत देखील त्यांनी समाजाच्या तळागाळातल्या माणसाच्या सेवेसाठी 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही जी राष्ट्रवादीची नीती त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत जोपासली, ती जोपासण्याची प्रार्थना आज आपण या शोकसभेच्या आणि श्रद्धांजलीच्या सभेतून घ्यावी आणि प्रत्येक कार्यकर्त्यांनी दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट जनसेवक आमदार सुनील अण्णा शेळके साहेब ज्या पद्धतीने दादांच्या प्रेरणेतून काम करत आहेत, त्या प्रेरणेला आपण सर्वांनी या दुःखद प्रसंगी देखील आपण साथ करावी आणि दादांचे स्वप्न पूर्ण करावेत. हीच खऱ्या अर्थानं या आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांना श्रद्धांजली ठरेल असं मला वाटतं. मी अंधार मावळातल्या तमाम जनतेच्या वतीनं या ठिकाणी दादांना आदरपूर्ण भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली अर्पण करतो. रामकृष्ण. यानंतर पवन मावळमधनं सन्मान्य शिवरावजी कडू महाराज आपल्याला विनंती, अगदी मोजक्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करावी. नामदार अजितदादा पवार साहेबांच्या या शोकसभेसाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित आहात. दादांचं परवा जाणं झालं. हिमालयाला ह्याला हलका बसावा अशा पद्धतीने या महाराष्ट्राच्या तमाम माय भगिनी, तरुण मित्रांनी सर्व समाजाला हा रांतकरणाला खऱ्या अर्थाने धसका बसला. मला भाऊंनी सांगितलं की थोडक्यात बोला. आप्पा तुम्ही अध्यक्ष होते, भाऊ अध्यक्ष होते, विठ्ठलराव अण्णांच्या वेळेला अध्यक्ष होते. एवढ्या माई बहिणी, एवढा तरुण वर्ग त्या काळाच्या राजकारणामध्ये जमा होता. आणि 6 वर्षाच्या काळामध्ये आदरणीय सुनील अण्णा शेट्टीच्या वेळेला या तालुक्याचे आमदार झाले आणि बारामतीचं व्हिजन मावळ तालुक्यामध्ये आणण्याचं जे स्वप्न आदरणीय दादांचं अण्णांच्या रूपामधून खऱ्या अर्थाने होतं, त्या सर्व अर्थाने दादा आपल्यातून गेल्यानंतर आपली 5-6 माणसं मला वाटतात, आम्ही 5-6 डायरेक्शन इथं आहे, 6 डायरेक्टर अण्णांनी संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यामध्ये दादांच्या माध्यमातून अण्णांच्या माध्यमातून आम्हाला काम करण्याची खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला सुद्धा न्याय देण्याची भूमिका खऱ्या अर्थाने अण्णांच्या मध्ये आणि दादांच्या मध्ये आहे. आणि म्हणून दादा गेल्यानंतर हा महाराष्ट्र पोरका झालेला आहे. पण उद्याची श्रद्धांजली वाहत असताना या उभ्या मावळ तालुक्यातल्या तरुणांनी, महाराष्ट्रातल्या तरुणांनी पुन्हा महाराष्ट्र उभा करायचा असेल, जे दादांचे विचार, दादांची प्रेरणा तुम्हाला मोठी करायची असेल महाराष्ट्र, त्याच विचाराने आपल्या खऱ्या अर्थाने पावलं टाकावे. माझ्या माय बहिणी, आपण सर्व तरुण मित्र, पण मी आपल्या पवन मावळच्या वतीने संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीने दादाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझ्या वाणीला पूर्ण देतो.